काल काय आम्ही माळ रानावर फिरत असा टिपूर चांदणं पडलं. चांदण्यात फिरायला गेलो होतो. दिवसा अरे रात्रीची गोष्ट सांगतो मी. आणि मस्त असं फिरलो. चेअरमन बाई सोबत होते आमच्या. मग ते आमच्या मळ्यात असं गाणं म्हणत होतो. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधी हा खेळ सावल्यांचा. वाह वाह काय ते महेंद्र कपूरचा आवाज आणि ते काय गाणं आहे ते भारी. रात्री चांदण्यात सावल्यांचं केलं कस काय असं? आता तसं गाणं आहे बा, ते आता रायटरला विचारावं लागेल. नाही पण तुमचा आवाज भारीच बरं का चेअरमन. अरे बाबा काही नाही, ते गायक गातात त्यांचा गळा, चेअरमन गातो ते नरड. नाही नाही तुमचा गळा जरा वेगळाच आहे. वेगळाची. पण काही म्हणा चेअरमन, तुम्ही गाता लय भारी, सुंदर सुंदर, अति सुंदर. चला उपजत आलंय ते काय आता त्याला. गॉड गिफ्टेड. हा गॉड गिफ्टेड. नाही नाही, मग तुम्ही लहानपणापासून गाता ना? हा मी रडायचो सुद्धा सुरात. अरे हा म्हणजे मी रडायला जरी लागलो हा. तरी शेजारी म्हणायचे सचिन रियाज करतो. म्हणजे आमचं गाणं सुद्धा, रडणं सुद्धा माझं असं पेटीत बसावं असं. म्हणजे लहानपणापासून तुम्हाला ती कला अवगत वाव. झाली. मग अहो ज्यांच्या शाळेतले मित्र भेटले होते मला, हा. ते म्हणले हा गायला लागला ना हा. की मजाच यायची. खरं? हम्म. अरे वा. मी काय म्हणतो चेअरमन, तुमचा आवाज एवढा छान आहे, एवढा गोड आहे, बर. तुम्ही आपल्या गावात सोनेवाडी आयडॉल का नाही घेत, इंडियन आयडॉल सारखं? आता तसा काही विचार केला नाही कधी, पण आयडिया चांगली आहे गणपती. संकल्पना मस्त आहे, भारी आहे भारी. विचार करा. काय होईल, गावातल्या सगळ्या बायका येतील हा. आणि आम्ही आहे त्यांना पेटून द्यायला. चेअरमन मस्त गाणे म्हणतात, त्यांच्याकडे क्लास लावा. लावा म्हणून. अयो आयला हे आम्ही खूप योजना आखल्या बाई माणसाच्या जवळ जायच्या, पण ही योजना कधीच आमच्या डोक्यात नाही आली. आणि ह्या बाई माणसाच्या योजनेत हा. जर सुजाताबाई रियाजला आली तर तुमचं जाणलं झालं ना. सुजाताबाई कशाला रियाजला, आम्ही सुजाताबाईकडे गाणं हा, मग ते शिकवायला. काय होईल ते? बरं बरं आपण असं करू. गाण्यात ते गावामध्ये काय सोनवाडी आयडॉल का काय ते मस्त ठेवू. 1,00,000 रुपये रोख बक्षीस पहिलं. हा. वा. आणि तुम्ही गावात दौंडी द्या, सांगा हा. संगी म्हणू नका, ती आपली शाली म्हणू नका, सगळ्यांना सांगा. चेअरमन कोण जर तुम्ही गाणं शिकल्या तर बक्षीस तुम्हालाच. पहिला नंबर तुमचाच. हा. आणि गावापुरतीचे आपले पण बक्षीस किती, 1,00,000 रुपये. ठीक आहे. दिली गावात अख्ख्या दौंडी दिली आणि सगळ्याला सांगितलं, प्रत्येकाच्या घरापुढे जाऊन सांगत होतो. हा तसं करा. हा. लागा कामाला मग. लागू? हा. लगेच. मग ते थोडे थोडे दिले असते. ऍडव्हान्स घेतल्याशिवाय तुम्ही तर काय काम प्रवासात खूप अडी अडचणी येतात ना. मग परत 500 काय तुमच्या संध्या उन्हात आणि दिवस आईस्क्रीम बिस्क्रीम खाल्लं, एखादा चोकोबार चोकलं, मग पण काम कसं नामी नामी व्हायला पाहिजे. अरे बाप, एकदम भारी संगी गेली. हा. चला येऊ का चला, मग? या, या. तुमचं म्हणा गाणं म्हणा तुम्ही. गाणं गाणं चांदण्या. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा. ऐका हो ऐका. आपल्या गावामध्ये गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये जो कोणी प्रथम येईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्या, भाग घ्या, भाग घ्या. ऐका हो ऐका. आपल्या गावामध्ये आपला आवाज जर सुंदर असेल तर हमखास प्रथम क्रमांकाचं 1,00,000चं बक्षीस घेऊन जा. सोनं करा, सोनं करा, सोनं करा. स्पर्धेत भाग घ्या, स्पर्धेत भाग घ्या. सगळ्यांना सांगून झालेलं आहे, अख्ख्या गावात दवंडी देऊन झालेली. नाही, चांगली गर्दी करतो. होय 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 गंठन भाऊजी, मी ऐकलं ते खरं आहे. काय? ते काहीतरी स्पर्धा होणार आहे आपल्या गावात. हा गाण्याची स्पर्धा आहे ना. हा होय, मग दौंडी त्याचीच होती ना दिलेली. मी ऐकलं ना म्हणून तर विचारते. हो, 1,00,000 रुपये तुम्ही भाग घ्या. पहिलं बक्षीस. रोख रक्कम आहे 1,00,000 रोख आणि चषक. चषक पण आहे. हा हा. आणि पण मला गाताच येत नाही, मी भाग घेतला असता. तुम्ही चेअरमन कडे क्लास का नाही लावत? हा राव, त्यांचा आवाज भारी नाही का? एकदम गोड गाळा आहे त्यांचा. हा ना, मी जाऊन चेअरमनला म्हणते मला शिकवा. क्लास लावा त्यांच्याकडे, ती काय तुमच्याकडून फी घेणार नाही. पण गाणे मला येते पाटे, पण ते सूर नाही निघत. मग ती शिकवतील ना. काला सुरात शिकवते आणि त्याच्यासाठी तर ते भरली त्यांनी स्पर्धा. हा, आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट पण आहे. 2-3 दिवस सुरुवातीला काय करतात, कोमट पाण्याचे आहे ना, ते मिठाच्या गोळ्या पण करायला लावतात. ते तुमचा आवाज कसा आवाज सॉफ्ट कसा व्हावा कंठ काय ते वगैरे करतात बरोबर. स्वर कसा निघावा, हा, हा. चढ सूर उतार सूर तार लय सगळं शिकवतील. हा ना? सगळं. हा. नक्की का? आणि ते तुम्हाला नाही शिकायचे तर शिकिते कोणाला? मग
तुम्ही हक्काचा माणूस हा. त्यांच्या. चालतं मी जाते चेअरमनला सांगते मला शिकवा हा चल. हा, याचं माझं शिकले, तुला माझं नाव लिहून घ्या अरे, मी भाग अहो, घेते तुम्ही नुसते चेअरमनला भेटा तुमचं नाव नोंदलं समजायचं. बरं बरं येऊ का हा. हे जा त्यांच्या माग चेअरमनचं घर दाखव. तुला जायचं काय चल. तू काय लावलंय दरवाजा का लावून घेते तू? मला घरात का जाऊ देत नाही? तुम्ही घरात जायचं नाही, मला पहिले तुम्ही गाणे शिकवा, मग मी घरात जाऊन जाणार तुम्हाला. अरे गाणं पण का शिकायचंय तुला गाणं? अहो स्पर्धा आहे गावात, मला भाग घ्यायचा स्पर्धेत, त्याच्यामुळे मला तुम्ही गाणं शिकवायचं. हे बघ, तुला गाता येणार नाही. उगट तिथं स्पर्धेमध्ये भाग घेऊन तू काही तमाशा करू नको. आपलं गुराढोराचं शेतीचे काम बघ, हे गाण्याचं नाच सोडून देतो. का गाण्याचा नाच सोडून दे? मग आता तुला गाणं येतंय का गाता? मग तुम्ही शिकवा ना. गाणं शिकवता येत नाही. गाणं असं उपजत असावं लागतं. त्याला सरस्वतीचा आशीर्वाद लागतो. त्याच्यामध्ये अंगामध्ये लीनता लागते, आवाजामध्ये माधुर्य लागतं, सहनशीलता लागते, नम्रता लागते. ते गुण तुझ्याकडे नाही. त्यामुळं तू गाण्याचा नादच करू नको. म्हणजे माझ्यात लीनता नाही, नम्रता नाही, मग नाही. काय आहे नेमकं माझ्यात? तुझ्यात नुसता असा आगस्ताळेपणा आहे. नुसता नवरा कधी आला की तू एक काम करणार, अशी भांडणाची WWF मध्ये भाग घेते का? नुसते माणसं हाणायची, त्याच्यात तुझं एक नंबर येईल. हे असं आवाजाचं आणि एवढं म्हणजे तुझं कामच नाही ते. तुम्हाला मला गाणं शिकवायचं का नाही शिकवायचं, बाकीचे सल्ले नका देऊ तुम्ही. मला तुला गाणं शिकवता येणार नाही आणि मला तुला शिकवायचं नाही. नाही ना घरात घेत मी तिकडे दुसऱ्या घरात घुसून अहो गाणं शिकवा ना. काय माणूस आहे हा? हॅलो चेअरमन कुठे आहेत? अच्छा तिथे वय बरं काय करता? रियाज करताय गाण्याचं? बरं ऐका ना तिथंच थांबा, मी आले, माझं काम आहे तुमच्याजवळ. हा लगेच आले. रम्यती स्वर्गाहून लंका, रम्यती स्वर्गाहून लंका. तिच्या कीर्तीच्या सागर लहरी, तिच्या कीर्तीच्या सागर लहरी वाजविती डंका. रम्यती स्वर्गाहून लंका. वा 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 मस्त लय भारी. भीमसेन जोशी आहे आमचे गुरु, हा त्यांचं गाणं आहे. मस्त आहे चेअरमन. हा? मला आहे ना म्हणजे माझी ना तुम्हाला एक विनंती होती. विनंती? बाई तुम्ही आदेश करायचा आदेश. तुम्ही फक्त सांगा तुमची काय सेवा करू. मला असं गाणं शिकवा ना. मी? आपल्या गावात आहे ना स्पर्धा होती गाण्याची म्हणजे आणि स्पर्धा मला आहे ना भरणार आहे, हा. गाणं गाऊन आहे ना बक्षीस कमवायचंय. हा काहीतरी 1,00,000 रुपये बक्षीस आहे काहीतरी. हा, हा. पण खरं सांगू का सुजाताबाई, मला कुठं गाणं येतं? मी आपलं काहीतरी गुणगुणतो. काहीतरीच शिकवा मला, जे येतं ना ते लय भारी तुमचं, मला शिकवा ना. आता तुमची एवढी इच्छाच आहे तर मी ठीक आहे प्रयत्न करतो. हो. पण कसं असतं माहिती का, गाणं शिकायचं म्हटलं पहाटे उठावं लागतं, पहाटे रियाज करावा लागतो. मग आता तुम्हाला समजा मला एखादं राग शिकवायचा आहे तर मला पहाटे तुमच्या घरी यावं लागेल. हा का? हो. चालेल या. चा- हा, वा, उठते मी. वा, वा. हा. समजा आता मी असं ठरवलं तुम्हाला मालकंस रागातलं गाणं शिकवायचंय तर मला मध्यरात्रीही यावं लागेल. तुम्ही काय काय शब्द वापरता मला काहीच कळना, पण या. रात्री मध्यरात्री हो, हो, आपण कधी यायला हो. तसं. आता सोडा तुम्ही, आता स्पर्धा जिंकलीच. हा अरे हा वा, 100% स्पर्धा जिंकली तुम्ही. आता आपण थोडी आवाजाचा आपला रियाज करून टेस्ट घेऊ तुमच्या हो, 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 आवाजाच्या. चालेल. माझ्या बरोबर म्हणा बरं. सा सा रे रे ग. ग. वा वा वा. बाई जाऊया? तुमच्या आवाजात काय माधुर्य आहे, काय श्वासावर नियंत्रण आहे, विविधता आहे आणि भावना व्यक्त करण्याची ताकद आहे तुमच्या आवाजात. हायला चांगला गाण्याचा क्लास चाललाय हा. मग गाणी गा. म्हणजे मी जिंकू शकते. 100% अहो, अरे. तुमच्याशिवाय त्या ट्रॉफीचे मानकरी दुसरं होऊच शकत नाही. शकते. आता मला ज्यावेळेस असं गाणं शिकायची लहर येईन शिकवायची, हा, हा. मग एखादी बंदिश तुम्हाला गाऊन दाखवायची, त्यावेळेस मी येईल रात्री 1-1:30 वाजता कधी पण, कारण ते मध्यरात्री गावं लागतं. हो का? हो. मालकंस रागच तसा असतो. अच्छा. चालेल का? हे कबूल हो, आहे का? चालेल चालेल चालेल. ठीक आहे, मग आता हा. तुम्ही घरी जावा. हा. मी येतो बरोबर शिकवणी घ्यायला. कधी येता पाठ? हा येईल मी फोन चालेल. करून येईल. चालेल. तुम्ही जावा. आता थोडं केली असते प्रॅक्टिस. नाही आता मला जरा ती तुमचा काय अभ्यासक्रम घ्यायचा, अगोदर अभ्यासक्रम तयार करू द्या मला. हा का? हा मी तुमच्याकडून करून घेईल ते. बरं पण लवकर हा. नक्की नक्की. चालेल आणि रम्यती स्वर्गाहून लंका. या चालेल चालेल. हो चालेल. येऊ का? मग कसं झनानल.
चेहरा है या चांद बाई खिला. तर उन्हा तानाचा बसलाय होय माझा भाऊ. हा मी सगळ्या गावात शोधते म्हटलं गंठन कुठे गंठन कुठे. का हो? काही नाही ते गाण्याच्या स्पर्धेची काय भानगड आहे. आपल्या नको चेअरमनला कळलं तर चेअरमन मारतील मला. चेअरमन हम्म. चेअरमनचा काय संबंध आहे नाही नाही काही संबंध नाही मला नाही काय माहिती. माहित नाही. हा हा आता सगळ्या गावात बोबट आहे आणि तुला माहित नाही होय गंठन असं कुठं असतोय. माझा स्पर्धा भाऊ आहे आहे. का नाही. स्पर्धा एवढं माहिती आहे मला. चेअरमनचा काही संबंध आहे ते नाही माहिती. नाही का. नाही चेअरमन भाग घेणार असतील कदाचित आहे का नाही. आवाज चांगला आहे त्यांचा. हा त्यांचा आवाज चांगला आहे. हम्म. पण तेच विचारायचं होतं की त्यांची भानगड काय आहे. आता म्हणे ना चेअरमन मानतील बघतील काय काय विषय नाही. नाही काही नाही काही काही नाही विषय नाही, काही नाही काही नाही. बाई किती ऊन पडलंय. मी हे बघ काय आणलंय बिस्किट. माझा भाऊ आहे ना लाडका. हा 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 मला काळजी आहे माझ्या भावाची. भूक लागली असं म्हटलं आहे का नाही. खा खा. काय झालं ते याच स्पर्धेचं. स्पर्धेत काय माहिती का हा सुजाताबाईनी आहे ना चेअरमनकडे गाण्याचा क्लास लावलाय. चेअरमन सुजाताबाईला गाणं शिकवतात. आता बी माझ्यात गाण्याचा क्लास चालू आहे त्यांचा. मळ्यात आता कोणता टाइम आहे. आता आपल्याला काय माहिती माझ्याकडे थोडी घड्याळ आहे. पण चेअरमन तिला म्हणत होते ते कोणता एक राग आहे ना मालविका काहीतरी असंच वेगळं नाव होतं. हा गाण्यात ते राग असतात वेगळ्या वेगळ्या वेळी म्हणायचे. हा, तो राग आहे ना शिकवायला मला रात्री यावं लागन. मला राग शिकवायला पहाट पहाट यावं लागन. तर तुमची परवानगी आहे का. असं का. हा हे रात्री आणि पहाट सुजाताबाईच्या घरी जाणार आहे गाणं शिकवायला तिला. म्हणजे चेअरमन सुजाताबाईच्या घरी जाऊन तिला गाणं शिकवणार. हा वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळे राग शिकवणार. वेगवेगळे राग. आणि हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर होणार. नाही आपला काय संबंध ते त्यांचं बघणार ते. पण मी बहीण आहे ना तुमची. हा. तुम्ही माझे भाऊ आहेत का नाही. हा तुम्ही माझ्या संसाराबद्दल विचार करायला पाहिजे का नाही. आता ते दोघं एकत्र गाणं शिकते माझ्या संसाराचा खेळ खंडोबा होणार का नाही. हा हा मग तुम्ही माझ्या साईडने पाहिजे की तिच्या साईडने पाहिजे. तुमच्या मग तुम्ही आता काय करायचं. बिस्किट खायचे. बिस्किट खाण्या व्यतिरिक्त पण दुसरं काम असतंय गंठन. काय काय फक्त खायचंच नसतंय. मग आता तुम्ही एक काम करा. हे सगळं जे होतंय ना ते थांबवा. मला गाण्यात भाग घ्यायचा आहे. चेअरमन मला गाणं शिकवित नाही. त्या सुजाताबाईला गाणं शिकवते. त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. माझ्याकडे डबा भरून बिस्किटचे पुढे तुमच्यासाठी ठेवलेत गंठन मी. हा हे व्हय? बघ, बिस्किटचा पुढा घेऊन आले का नाही. मी बहीण आहे का नाही. आहे ना. मग बहिणीचा संसार वाचवण्यासाठी गंठननी काहीतरी केलं पाहिजे का नाही. हा माझ्याकडे एक आयडिया आहे. काय. मी आहे ना एक जडीबुटीवाल्या बाबाकडे कामाला होतो. मला आहे ना तिथल्या औषधाची थोडंफार माहिती. आता त्या औषधाचं इथं काय आलं. तुम्ही काळजीच नका करू. मी जातो आणि ते औषध घेऊन येतो. मग बरोबर कार्यक्रम होईल. असं म्हणतो. हा. पण बंदोबस्त झाला पाहिजे. कायमचा बंदोबस्त होईल. काळजीच नका करू. येऊ का. बिस्किट खा. गंठन अजून भरपूर आहेत आपल्याकडं. मी पण घरी बिस्किट खायला. बर बर चांगलं बघते चेअरमन कडे. तिला वेगवेगळे राग शिकवतात काय. सकाळी एक संध्याकाळी एक. आता बघा तुमचा कसा राग काढते. या 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 बसा. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज. अरे बापरे. मी म्हटलं आता तरी घरात जा घेती का नाही बघा. सरप्राईज आहे का. बर सांग. राजसा जवळ जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार सांगा तरी काय. वा 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 तुला पण चांगलं गाणं गाता येतंय. मग आता कोणी शिकवलं तुला. मी तर नाही शिकवलं. शिकवलं शिकवणाऱ्यांनी. शिकवणारे काय कमी आहेत का गावात. कोण शिकवलं पण. आपले गंठन भाऊजी. गंठनला येतोय होय गाणं. हा बरं 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 स्पर्धेची तयारी. बरं बरं तुम्हाला घ्या time भागात. आता काय तुम्ही नुसते भाग घ्या फी भरा पण नंबर काय तुमचा यायचा नाही. हा ते आम्हाला पण कळलंय नंबर येणार नाही. पण हो. सुरुवात तर करू म्हटलं. बरं 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 चालेल चालेल. तुमच्या आवाजाची खूप चर्चा आहे बरं. हा मग आता आमचा रियाज चालू असतो. आमचं 24 तास म्हणजे मी आता सध्या गाण्याचे असे माझे सरावाचे सत्र भरतात. सत्र. सत्र. बाय 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 बाय. काही आताच दिवसांनी घसा मोकळा केला. आता मी गरम पाण्याने गुळण्या केल्या जरा त्याच्यानंतर. हो 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 घसा असा एकदम किती टाइम मस्त. करायचे असतात गुळण्या. कधी पण करायच्या तासा तासाला. मला ना एक बोलायचं तुम्हाला. बोला ना. तुम्ही ना इतका रियाज करता. हा. इतकं नावारूपाला येतात वा ना वा. तुम्ही. मग चेअरमन मला आहे तुमची मी. काळजी आहे. आहे ना. तुम्हाला ना मी एक औषध देते. औषध. हा हे औषध पिलं ना तुमचा असा सूर लागल ना वरचा डायरेक्ट. कुठून आणलं हे औषध तू.
कुठून कानी ना तुमच्यासाठी औषध महत्वाचे. अहो माझा स्वरच तसा आहे, मला कुठल्या औषधाची गरज नाही. तुला बघायचं का? हे सुरानो चंद्र वाहे, वा. सुरानो चंद्र वा चांदण्या. पिऊन हे प्या, टाका. हे प्या, मग चांगले तारे तोडतात. चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. वा 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 वा. वा भारीच औषधी, अजून टाक थोडस. अजून देऊ? प्या, तुमच्यासाठीच आणले मी. असं वा वा, बायकोला म्हणजे काळजी नव्हती. मलाच काळजी तुमची. सगळे वा वा. गाव किती काळजी घेऊ द्या, शेवटी मीच कामाला आहे. चांद आवाजच बदला बा. चांदण्यांचे कोश माझ्या खाली खाली. प्रियकराला आह. पोचवा. हे सुरानो तारे व्हा, चंद्रभा. चंद्र व्हा. आहा चंद्रभा. हे कधी औषधाचा असर होतो. वा, याच सुराची वाट बघत होते मी. लावा सूर. जास्त पॅनिक होऊ नका. ऐका, मला माहितीये तुमचा आवाज गेलाय. येईल 8 दिवसांनी परत फिरून. मीच घालवलाय. तुम्ही मला गाणं शिकवत नव्हते ना, सुजाताबाईला गाणं शिकवत होते. 3 टाइम सूर लागत होता. वा वा, अजिबात सूर लावू नका. आता तो सूर कुठंच लागणार नाही. आता तुमची भैरवी काढते मी. काय मला गाणं शिकवत नव्हते ना तुम्ही? 8 दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही. सगळ्या गावाला गाणं शिकवता तुम्ही, मला गाणं शिकवत नाही. आता बघा कसा नंबर आणते. काय होत नाही, काय होत नाही, काय होत नाही. अजिबात जात नाही तुम्ही एवढ्या लवकर तरी. शांत व्हा. अजिबात सूर लावू नका. तुम्ही प्रयत्न जेवढे करता तेवढा आवाज जास्त बसल. 8 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस घरात बसावं लागेल. चालन का? नाही ना? अजिबात हलायचं नाही. तू सूर लावते होय. आय, 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 आय. गाणं शिकवताय जणू तुम्ही. आम्हाला शिकवा की थोडंफार. मालकंस का काय म्हणते ते. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? घंट्याच्या दुकानात जडीबुटी बांधायला आहे ना, त्याला शिकायलाच मी आहे. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा.